बातमी आहे रावण दहनाची। पिंपरी गावातील नव महाराष्ट्र विद्यालयाच्या क्रीडांगणावर हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत विजयादशमीच्या निमित्ताने रावण दहनाचा कार्यक्रम माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने साजरा करण्यात आला। नव महाराष्ट्र क्रीडांगणावर 70 फुटी भव्य रावणाची प्रतिकृती तसेच कुंभकर्ण व मेघनाथ यांची 60 फुटी प्रतिकृती तयार करण्यात आली होती। त्याचे दहन करण्यात आले। यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, मुळशी पॅटर्न फेम रमेश परदेशी, माजी नगरसेवक नवनाथ जगताप, राहुल कलाटे, हर्षल ढोरे, सचिन चिखले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष तुषार कामठे, संतोष कुदळे, सामाजिक कार्यकर्ते गणेश कसपटे, पवना बँकेचे संचालक शिवाजी वाघेरे, भरत लांडगे मान्यवर उपस्थित होते। यावेळी सहभागी झालेल्या प्रेक्षकांसाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले। यामध्ये लावणी, गरबा, LED डान्स दिल्ली, झिरो ग्रॅव्हिटी डान्स ग्रुप मुंबई, बेली डान्स, फायर डान्स आदी चित्तथरारक प्रात्यक्षिकांबरोबर संगीताच्या तालावर सादर झालेल्या नृत्य आविष्काराने आबालवृद्धांनी ठेका धरला। सायंकाळी 5 वाजल्यापासून परिसरातील नागरिकांनी क्रीडांगणाकडे गर्दी करायला सुरुवात केली। काही कालावधीतच क्रीडांगण गर्दीने भरून गेले होते। कार्यक्रमाचे नियोजन संदीप वाघेरे, युवा मंचाचे अध्यक्ष हरीश वाघेरे, उमेश खंदारे, शेखर अहिरराव, नितीन गव्हाणे, कुणाल सातव, सचिन वाघेरे, विठ्ठल जाधव, गणेश मंजाळ, श्रीकांत वाघेरे यांनी केले। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी। पाहुयात। हा रावण दहन आपण दरवर्षी पिंपरीमध्ये करतो आणि याच्यामध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम असतात आणि लोकांना एंटरटेनमेंट म्हणून या हिशोबाने आपण मनोरंजनाचे कार्यक्रम इथे ठेवतो। लावणी ठेवतो, बेली डान्स ठेवतो, वेस्टर्न डान्स, त्याच्यानंतर हिपहॉप असतो, स्लो मोशनचे डान्स असतात। रावण असेल, कुंभकर्ण असेल आणि रावणाचा मुलगा मेघनाथ ह्या तिघांचं इथं दहन केलं जातं। ह्या रावण दहनाच्या माध्यमातून असं लोकांना सांगितलं आपण प्रयत्न करतो की वाईट प्रवृत्तीचा नाश करून चांगली प्रवृत्ती आणि येणारा काळ सुख समृद्धीचा भरभराटीच जावं पिंपरी चिंचवड शहरासाठी, ह्या हिशोबाने आपण इथं रावण दहन दरवर्षीप्रमाणे करत असतो आणि साधारणपणे 40 ते 50 हजार लोक इथं रावण दहनला उपस्थित असतात आणि सर्व शहरातून इथं लोक आलेले असतात। रावणाची उंची 70 फूट होती आणि मेघनाथ आणि कुंभकर्णाची उंची 50 फूट होती।